तर मित्रांनो, असा सगळा दिवस होता आजचा. आणि घरी येऊन काही स्वयंपाक बनवण्याची तर बिलकुल हे नव्हती, इच्छा नव्हती. कारण की दिवसभर खूप थकलो होतो. आणि मग म्हटलं की आज बाहेरच जेवावं. आणि एक मित्र होते माझे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हे घेतलं, हे बघा, कॉम्प्युटर. कारण काय, एडिटिंगसाठी एकदम हाय कॉन्फिगरेशन कॉम्प्युटर लागते. आणि हे सगळं असं आपण सुरू केलं आहे आता हे. आणि एकदम म्हणजे प्रीमियर प्रो वगैरे सॉफ्टवेअर जे असतात एडिटिंगचे, ते खूप पॉवरफुल असतात आणि त्याला असेच पॉवरफुल कॉम्प्युटर लागतात. तर हे झाले. इकडं गेस्टला बसायला हे आहे सोफा. सध्या सामान आहे बरंच. आणि हे बघा, हे फोकस वगैरे लाईट हे सगळे पॅक करून ठेवलेले आहे. आता ते उद्या सगळं असेंबल करायचं आहे. आणि इकडचं असं आहे. तर हे असं आहे सगळं. हे आपला स्टुडिओचा रूम आहे सगळा. आणि एकदा सगळे लाईट वगैरे लागले की त्याला एकदम तसा डेकोरम येणारच आहे. तर तीच आता उद्याचं संडे आहे, तर उद्या सगळं काम करायचं. तर बघूया. सांगतोच तुम्हाला आता बाकीच्या बऱ्याच गोष्टी, नवीन घडामोडी आहे आणि शॉपिंग पण वाढलेली आहे. लग्नाची शॉपिंग मेन म्हणजे ती काय चालू आहे ते पण तुम्हाला सांगतोच आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मी जसं काल म्हटलं होतं की रोज व्हिडिओ येणार आहे आणि ते व्हिडिओ रोज टाकायचंच आहे. आज जरी काही वेगळं नसेल तरी पण आजचा व्हिडिओ येणारच आहे. थोडा उशीर होईल. तर चला, भेटतो तुम्हाला पुन्हा. बाकीचं पुढचं सांगतोच मी काय करायचं आहे. तर मला माहीत होतं आज घरी जायला खूप उशीर होणार आहे, त्यामुळे आधीच ठरवलं होतं की आज बाहेरच जेवण करून जावं. त्या पद्धतीनं मग चिकन मालवणी खाल्लं आहे लक्ष्मी रोडवर आणि घरी निघालो. तर मित्रांनो, असा सगळा दिवस होता आजचा. आणि घरी येऊन काही स्वयंपाक बनवण्याची तर बिलकुल हे नव्हती, इच्छा नव्हती. कारण की दिवसभर खूप थकलो होतो. आणि मग म्हटलं की आज बाहेरच जेवावं. आणि एक मित्र होते माझे, तर ते ह्याच्यामध्ये असतात म्हणजे प्रभातमध्ये काम करतात. तर त्यांची भेट झाली आणि बऱ्याच गोष्टीवर चर्चा झाली. आणि त्यानंतर मग ठरलं की आपण काहीतरी आता बाहेरच जेवूया. आणि खूप दिवसांना भेट घेतली होती, त्यामुळं मग बाहेर जेवण केलं. आणि आत्ता घरी आलो आहे. घरी आल्यावर आता हे बघा, आता सगळं घर अस्तव्यस्त आहे. कारण काय होतं की कुठलंही काम करायचं म्हटलं की मग आपल्याला घरी वेळ नाही देता येत. आणि तर निवांत बसलो आहे, कारण कामं तर भरपूर असतात सध्या आता. कारण एवढं बॅकलॉग होता भरायचा. कारण किती दिवस झाले तुम्हाला माहिती आहे, सप्टेंबर ऑक्टोबरपासून जे सेशन सुरू होते. तर दुसऱ्या गोष्टींना वेळच द्यायला मिळाला नाही किंवा मित्रांना पण वेळ देता नाही आला. तर आता सगळं रुटीनला आलं आहे. आणि खूप मोठी म्हणजे खरेदी पण झाली आहे. तुम्ही पाहिलं असेल कॉम्प्युटर. तर एडिटिंगसाठी एकदम हाय कॉन्फिगरेशन हे लागतं. त्याच्यासाठी खूप पैसे लागतात. तर ते आता केली मोठी गुंतवणूक. आणि ऑफिस जे आपल्याला स्टुडिओसाठी जी जागा मिळाली आहे, ती पुण्यातले एकदम रिच एरियात आहे. म्हणजे रिच म्हणण्यापेक्षा एकदम सिटीमध्ये, डेक्कन जिमखान्याच्या पाठीमागं. तर तिथं जे आहे तिथं आपले पॉडकास्ट होणार आहे इथून पुढचे. तर ते एकदम जागा चांगली मिळाल्यामुळं खूप आनंदी आहे मी. आणि कसं आहे, सिटीत असलं की सगळे कनेक्टिव्हिटी भरपूर असते. कुणाला पॉडकास्टला यायचं असलं तर ते सोपं असतं. इकडं कात्रजमधून पुन्हा खोपडेनगर खूप आतमध्ये होतं ते स्टुडिओ आधीचा. तर त्यामुळं मग विचार केला आणि काहीतरी म्हटलं बदल करूया. तर त्या पद्धतीनं आता सुरू केलं आहे. तर बघूया, आता 2-3 दिवसात ठरवलं आहे की पहिला पॉडकास्ट शूट करायचा. तर आता कोण गेस्ट असतील ते बघायचं आहे. जे आता गेस्ट असतील त्यांना आपण म्हणजे पहिलं आता बघूया कोण गेस्ट मिळतात आपल्याला पहिल्या पॉडकास्टसाठी. का पहिला म्हणण्यापेक्षा का माहिती आहे का, की पहिला पॉडकास्ट यामुळं की खूप दिवसाचा आपला गॅप पडला आहे. आणि त्या गॅपमुळं मग आपल्याला ते सगळं बघणं आहे की कोण चांगलं म्हणजे बोलणारं. आणि महत्त्वाचा टॉपिक म्हणजे ट्रेंडिंग टॉपिकवर आपल्याला पॉडकास्ट घ्यायचा आहे. तर बघूया कोण गेस्ट मिळतात आपल्याला याच्यासाठी. तर असं सगळं झालं आहे स्टुडिओचं. तर ते कालच दाखवायचं होतं स्टुडिओचं काय काय चालू आहे. तर पण ते काल मी विसरून गेलो तिकडे गेल्यावर. आणि घरी आल्यावर ठरवलं की आपल्याला व्हिडिओ टाकायचा ना. आज मी ठरवलंच होतं, तुम्हाला काल पण सांगितलं होतं की रोज व्हिडिओ टाकायचेच आहे. त्यामुळं आज उशीर झाला आहे मला घरी यायला. आता 9:15 झालेत. पण म्हटलं आपण काल सांगितलं व्हिडिओ टाकायचा तर व्हिडिओ टाकायचाच आहे.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे की खरेदी सोन्याची वगैरे खरेदी झालेली आहे, थोडीफार झाली आहे. कारण काय जास्त म्हणजे आता आवाक्याच्या बाहेर असल्यामुळे ते काही जास्त करणं जे आवश्यक असतं लग्नामध्ये, तर ते ते घेतलं आहे. ते मी तुम्हाला दाखवतो लवकरच काय काय घेतलेलं आहे. तर कारण ते आता माझ्याकडे नाही आहे. तर ते आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून घरी याविषयी बोललो नाही. घरच्यांना अजूनही वाटतं की हा कॉन्टेंटचा विषय, हा कॉन्टेंटसाठीच चालवतो आहे का काय. तर घरी बोलायला मलाही जरा हे वाटतं आहे. तसं ओम भाऊशी बोललो आहे मी, पण घरी अजून बोललो नाही. कारण मला थोडं जरा ते वेगळं वाटतं सांगायला. तरी पण मी एकदम बिनधास्त आहे, त्यामुळे मी एवढं काही हे करत नाही. मी बोलणार आहे घरी. तर ती तयारीसाठी. आणि घरचे येत आहेत की नाही माहिती नाही आपल्याला. पण आले तरी वेलकमच आहे. आणि मलाही असं वाटतं की त्यांना जर नाही आवडत तर नाही आले तरी मला काही दुःख नाही आहे. कारण माझा घरच्यांशी बॉन्ड जो आहे तो वेगळ्या पद्धतीचा आहे. म्हणजे काय आता खरं सांगायचं का, तर ते येतील असं मला वाटतंय खरं सांगायचं तर. तर बघूया. आणखी एक 8 दिवसाचा कालावधी आहे. ठरलं की मी तुम्हाला सांगतोच तारीख किती. तर आता कोर्ट मॅरेजचं बऱ्याच जणांना माहिती असेल की आपण 4-5 दिवस अगोदर सांगितलं की ते आपल्याला त्या तारखेला बोलवतात तिथं. आणि तिथं सही करून आपण ते कायदेशीररित्या मग लग्न झालेलं असतं. आणि इव्हेंटचं म्हणाल तर इव्हेंटला ते थोडे जरा अडचणी येऊ शकतात. त्यामुळे इव्हेंटचा विचार तर केला नाही आहे. पण जर विचार बदलला तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल इव्हेंट करायचं असेल तर. तर ते सगळं सुरू आहे. बघूया आता पुढं काय काय होतं तर. तर आजचं एवढंच होतं. आणि जेवण तर तिकडंच केलं, त्यामुळं आता काय घरी आल्यावर आता बघ मस्त मॅच बघायचा विचार आहे. कारण आता पूर्णपणे फ्री आहे. वेगवेगळ्या गोष्टी शिकायचा पण प्रयत्न करतो आहे. तर बघूया चला. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. आता कमेंट खूप दिवसाचा गॅप पडला आहे तर कमेंट फार कमी येत आहेत. आधीच्या व्हिडिओमध्ये खूप कमेंट यायच्या, 40-40 कमेंट यायच्या मला. आणि मग कमेंट आल्या तर काय होतं, एक उत्साह मिळतो की आपण काहीतरी व्यवस्थित व्हिडिओ करायला लागलो असं वाटायला लागतं. तर नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला काय पाहायला आवडेल तेही सांगा. आणि बाकीचं मी बोलतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.